Cancer Healer Center, a new beginning. जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांकडून पर्यटकांवर गोळीबार, 26 पर्यटकांचा मृत्यू. गृहमंत्री अमित शहांकडून मृतांना श्रद्धांजली. गृहमंत्री अमित शहांची पहलगाममधील घटनास्थळाला भेट. बैसरण खोऱ्याला भेट देत अमित शहांकडून दहशतवादी हल्ल्याचा आढावा. अमित शहांनी अनंतनागमध्ये जखमी पर्यटकांची भेट घेतली. अमित शहा यांच्याकडून जखमी पर्यटकांची विचारपूस. पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे फोटो समोर. 2 पाकिस्तानी तर 2 स्थानिक दहशतवादी असल्याची सूत्रांची माहिती. दहशतवाद्यांचे फोटो समोर आल्यामुळे तपासात मोठी मदत होणार. सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून पंतप्रधान मोदी भारतात. विमानतळावरच पंतप्रधान मोदींकडून हल्ल्याचा आढावा. आज दिल्लीमध्ये मोदींच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक. संरक्षण मंत्रालयाच्या बैठकीनंतर घडामोडींना वेग. भारतीय सैन्यासह नौदल आणि वायुदलाला देखील अलर्ट राहण्याचे आदेश. अमित शहा दिल्लीला परतल्यानंतर केंद्र सरकारकडून सर्वपक्षीय बैठक बोलावली जाण्याची शक्यता. बैठकीमध्ये विरोधी पक्षाच्या नेत्यांना हल्ल्याची माहिती देण्यात येणार. पहलगाममधील दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू. हेमंत जोशी, संजय लेले, दिलीप भिसले आणि अतुल मोने अशी मृतांची नावे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर. मुख्यमंत्री फडणवीसांकडून मदतीची घोषणा. महाराष्ट्रातील पर्यटकांच्या मदतीसाठी मंत्री गिरीश महाजन श्रीनगरला रवाना. आशिष शेलार मंगलप्रभात लोढा समन्वयासाठी मुंबई विमानतळावर उपस्थित राहणार. पर्यटकांचे मृतदेह विमानानं महाराष्ट्रात आणले जाणार. विशेष विमानानं काश्मीरमध्ये अडकलेल्या राज्यातील पर्यटकांना परत आणणार. सर्व खर्च राज्य सरकार उचलणार. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. दहशतवादी कारवाईचा आरोप पाकिस्ताननं फेटाळला. पहलगाममधील हल्ल्याशी आमचा संबंध नाही. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा. पहलगाममधील हल्ल्याचा सूत्रधार पाकिस्तानचा. हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्ला कसूरी पाकिस्तानचा असल्याची गुप्तचर यंत्रणेची माहिती. पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र म्हणून घोषित करा. खासदार कपिल सिब्बल यांची अमित शहांकडे मागणी. पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी पाकिस्तानी सैन्याचे कमांडो. जम्मू आणि काश्मीरचे माजी डीजीपी SP वैद यांचा मोठा आरोप. एनआयच्या टीमकडून पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा तपास सुरू. बैसरण खोऱ्यामध्ये भारतीय लष्कराचं सर्च ऑपरेशन. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मूमधील विविध संघटनांकडून आज बंदची हाक. पहलगाममधील नागरिकांकडून हल्ल्याचा निषेध व्यक्त. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक पर्यटक जम्मू काश्मीरमध्ये अडकले. राजा राणी ट्रॅव्हल्सचे मुंबईतील 1000 पर्यटक श्रीनगरमध्ये अडकले. दहशतवादी हल्ल्यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि गृहमंत्री अमित शहा यांची चर्चा. पहलगामच्या हल्ल्याबद्दल राहुल गांधींनी शहांकडून माहिती घेतली. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी देखील चर्चा. केंद्र सरकारनं हल्लेखोरांचा असा बंदोबस्त करावा की त्यांच्या पुढील 10 पिढ्यांचा थरकाप उडायला हवा. राज ठाकरेंकडून संताप व्यक्त. Cancer Healer Center, a new beginning.